एवढा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला, एवढा स्फोटक बॉम्ब शरद पवार यांनी टाकला। मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणुकीचा निकाल, राजकीय नेत्यांचे आरोप आणि निवडणूक आयोगाची भूमिका यामुळे बघा एक सगळं असं प्रचंड एक संशयाचं धोकं तयार झालेलं आहे। बघा आजवर कुठल्याही निवडणुकीच्या बाबतीमध्ये एवढा संशय, एवढी शंका, एवढे आक्षेप कधीही घेतले गेले नव्हते आणि अशा प्रकारचे निकाल सुद्धा याआधी कधी आलेले नव्हते। साधारण जनमत आपल्या लक्षात येतं, अगदी जनमताच्या विरोधामध्ये हा निकाल लागलेला होता, त्यामुळे तर तळागाळात सुद्धा याबाबत संशय व्यक्त होतो। राहुल गांधी आणि त्यांच्या टीमनं 6 महिने बारकाईने अभ्यास करून निवडणुकीमध्ये महाघोटाळा झाला आहे असा आरोप आता पुन्हा एकदा केला। यावेळी त्यांनी केवळ आरोप नाही केला, तर त्याविषयीचे सगळे अगदी पुराव्यानिशी अनेक गोष्टी त्यांनी स्पष्ट करून दाखवल्या, अगदी जाहीर पत्रकार परिषद घेऊन। राहुल गांधी यांनी केलेले दावे पत्रकारांनीही तपासून पाहिले आणि ते सत्य असल्याचं समोर आलं। त्या दाव्यामध्ये तथ्य होतं। अनेक गोष्टी म्हणजे राहुल गांधी यांनी ज्या सांगितल्या त्या वास्तवात सुद्धा अगदी करेक्ट आहेत हे सुद्धा दिसून आलं। पण बघा एवढं सगळं काही झाल्यावर सुद्धा निवडणूक आयोगानं स्वतःहून पुढे यायला हवं होतं। तातडीनं चौकशी त्यांनी सुरू करायला हवी होती, एवढे मोठे गैरप्रकार झाले असतील तर। पण नाही केलं निवडणूक आयोगानं तसं। उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्रावर हे आरोप करायला सांगू लागलेले आहेत। किती हास्यास्पद गोष्ट आहे। एकतर निवडणूक आयोगानं आधी राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे डिजिटल माहिती द्यायला टाळली आणि आता ही वेगळी भूमिका। संशय घ्यायला सगळ्या बाजूनी मोकळा व्हाव। निवडणूक आयोगावर पुन्हा आरोप झाले आणि अपेक्षेप्रमाणे भाजपाचे नेतेच त्याच्या यावर खुलासा करू लागलेत। काय कारण आहे? राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली। निवडणूक आयोगाच्या बचावासाठी भाजपा पुढे धावली आणि हे सगळं सुरू असतानाच आता शरद पवार यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला। याला गौप्यस्फोट म्हणा किंवा याला शरद पवारांनी टाकलेला एक मोठा बॉम्ब म्हणा, पण त्यामुळे ही खळबळ आणखी कितीतरी पटीनं वाढीला लागली। विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करून आम्ही देतो असं सांगणारे 2 जण शरद पवार यांना दिल्लीत भेटले। शरद पवार यांनी सांगितलं, विधानसभा निवडणुकीची ऑफर घेऊन 2 जण मला भेटायला आले होते दिल्लीमध्ये। त्यांनी विधानसभेच्या 160 जागा जिंकून देण्याची ऑफर सुद्धा दिली होती। 288 जागापैकी 160 जागावर विजय मिळवून देण्याची ऑफर त्यांनी दिलेली आणि हे म्हणजे ते लोक या शरद पवार यांच्याकडे घेऊन आलेले होते। शरद पवार म्हणाले, त्यावेळी मी त्यांची गाठ राहुल गांधी यांच्याशी घालून दिली। त्या लोकांना जे जे काही बोलायचं होतं ते सगळं राहुल गांधी यांच्यासमोर बोला म्हटलं, पण अशा प्रकारामध्ये आपण पडायला नको असं आमचं आणि राहुल गांधी यांचं ठरलं। हा रस्ता आपला नाही, लोकांचा निर्णय जो काही असेल तो आपण स्वीकारू असं आमचं ठरलं। एवढा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला, एवढा स्फोटक बॉम्ब शरद पवार यांनी टाकला। त्यामुळे राहुल गांधी यांच्या दाव्यांना आता अधिक बळकटी मिळाली। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेले असताना त्याचा खुलासा भाजपाचे नेते का करीत आहेत हे मला काही समजत नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। आणि खरंच आहे ना, बघा आक्षेप काही भाजपवर घेतलेला नाही। तुम्हाला चोरच म्हटलेलं नाही तर तुम्ही तुमचे खुलासे करायची गरज काय? तुम्हाला कोणी विचारलेलं नाही, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची गरज काय आहे? निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलाय, उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला हवं। शरद पवार यांनी केलेल्या या दाव्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत त्या लोकांची ऑफर अन्य पक्षांनी स्वीकारली होती की काय? मग त्यांच्याच माध्यमामधून विधानसभेचा निकाल लावला गेला आहे की काय? असे प्रश्न तर आपोआप उपस्थित झाले आहेत ना। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विरोधक या निकालावर सातत्यानं आक्षेप तर घेत आहेतच। विरोधक तर घेतीलच हो, पण मतदार सुद्धा एकूण निकालावर शंका घेत आहेत ना। आणि निवडणूक आयोगाची भूमिका ही कचखताने दिसते।
आपल्याकडं काहीही नाही ना, तर आपण सगळं अगदी उजळपणे सगळं समोर आणायला पाहिजे होतं, मांडायला पाहिजे होतं. आणि कुणी आरोप करीत असतील तर त्याचीही शहानिशा करायला हवी. हे सगळं आणि त्यात आता शरद पवार यांचा हा दावा संशय तर बळवणार. राहुल गांधी आणि शरद पवार यांनी केलेल्या दाव्याबाबत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.